मित्रांनो, आज जिथे पंढरपूरची वारी मुक्कामी थांबणार आहे आपण त्या ठिकाणी आलो एक खास सेवा करण्यासाठी. तुम्ही बघू शकता आपण मेडिसिन वगैरेला आणले आहे आणि याच्यामध्ये काही मेडिसिन आहे, ऑइल वगैरे, ट्रीटमेंटच्या काही वस्तू असतील त्या आहे आणि त्याच्यानंतर कोलगेट वगैरे आणले. आपण त्या सरमध्ये वाटप करतोय आणि सर्व काही आपले पेंडले आश्रम सिन्नर व चांदोरी या ठिकाणावरून सप्लाय होत आहे. म्हणजे सेवा वगैरे चालू आहे, सप्लाय तर नाही बोलता येणार पण ही सेवा चालू आहे. ईश्वर सेवा म्हणता येईल या गोष्टीला. हे आपले तेजस सर आहे, हे तेजस सर आहे आणि इकडे आपले विजय पानगावणे सर ते इकडे ट्रीटमेंट करतात पेशंटला. इकडे ट्रीटमेंट चालू आहे सरांची. राहू द्या बीपीचा काही त्रास आहे तुम्हाला? तर नमस्कार मित्रांनो, आपले वर्ष सेवा करत आलेले आहेत. तर बरेचसे लोक म्हणतात येत असंच दिसतात, पण सोशल मीडियावरती आपण आज कंटेंट टाकतोय. चला मोफत सेवा चालू आहे. कोणाचे गुडघे हातपाय कंबर दुखत असेल त्यावेळेस वतीनं सेवा चालू आहे. यावेळेस लेट आलात ते. थमकी एवढा टाइम कुठं होतं असंच राहत काय घर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या वेळोबाच्या वारीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकता इकडे आपली ट्रीटमेंट चालू आहे, म्हणजे सेवा चालू आहे आपली. वायर पिकअप मध्ये पिकअप मध्ये नाही ना, वायर आणि बोर्ड होता पण आपला एक मशीन लावत होतो. वायर बोर्ड तर पुढे जाऊन तुम्हाला दिसू शकते इथे वारकऱ्यांची राहण्याची सोय, उत्तम अशी सोय केलेली वारकऱ्यांच्या राहण्यासाठी. तुम्ही बघू शकता आपले जे काही वारकरी येते म्हणजे आजारी पडतात. आजारी पडलेल्या वारकऱ्यांसाठी एकदम उत्तम सोय आहे इथं. इंजेक्शन वगैरे, सलाईन वगैरे सर्व येते. हे आपले वारकरी सर्व आणि इकडे पालखी. बघू शकता वारकरी किती आहे. मोठ्या संख्येमध्ये वारकरी दिसत आहेत इथे.
एकदम मोठ्या संख्येमध्ये वारकरी आहे. चला पटापट पुढे. अजून कुठं वेळ गेलेला आहे. तर मित्रांनो, वारकऱ्यांची सेवा करून आम्ही आलो आता जेवणासाठी. आता सध्या रात्रीचे 9:30 वाजले. तर आम्हाला म्हणजे एका टायमात गेल्या वारकऱ्यांची सेवा करता करता तर जेवण वगैरे करू आणि इथून जाऊ आता घरी जायला. आम्हाला कंप्लीट 12 ते 1 वाजणारच आहे. तर चला आपण भेटूया नंतर पुढल्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, जिथे वारकऱ्यांची सेवा वगैरे किंवा दुसरं काहीतरी युनिक वस्तू करून दाखवतो तुम्हाला. इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्याच्यासाठी तुमच्या सर्वांचे धन्यवाद.